हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? मजेत आहात ना? तर मजेत असलंच पाहिजे. चला, आज मी तुम्हाला माझ्या वेट लॉस जर्नीमध्ये सुरुवातीला मी काय एक्सरसाइज करायची ते तुम्हाला मी आज शेअर करणार आहे. मी पुन्हा एकदा सांगते, सुरुवातीला मी काय करायचे ते तुम्हाला मी एक्सरसाइज सांगणार आहे, कारण नंतर मी एक्सरसाइज वाढवलेले होते, तर ते तुम्हाला तो सुद्धा मी व्हिडिओ शेअर करेन. पण सुरुवातीला आपल्याला पहिल्या टप्प्यामध्ये एक्सरसाइज स्टार्ट कसे करायला पाहिजेत, कोणते करायला पाहिजेत, तर अगदी 5 ते आपल्याला 200 पर्यंत सेट सगळे न्यायचे आहेत. म्हणजे प्रत्येक सेट 200 पर्यंत केलाच पाहिजे. बॉडीला जेवढं होईल तेवढं ताण दिलंच पाहिजे. तर मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करत आहे की मी कोणते एक्सरसाइज मी करत होते ते तुम्हाला मी शेअर केलेले आहेत. पूर्ण व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. आणि चॅनलला खूप जण व्हिडिओ पाहत आहेत पण अजून सबस्क्राईब केलेलं दिसत नाही आहे, तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. हे बघा, प्रत्येक सुरुवातीला 5 ते 10 पासून 200 पर्यंत आपल्याला करायचे आहेत. पहिला स्पीड हळू ठेवा, नंतर होईल तितकं फास्ट एक्सरसाइज करायची आहे, कारण आपल्या बॉडीला तेवढी सवय झालेली असते. आणि जिथला पार्ट आपला जास्त आहे किंवा थाय जास्त आहे, हिप जास्त आहे, तर तिथले एक्सरसाइज आपण रेपिटेशनही जास्त करायचे. कोणाचे दंड कमी असतात तर ते त्यांनी कमी एक्सरसाइज करा, पण ज्यांचे जास्त आहे तिथे रेपिटेशन तुम्ही वाढवणं गरजेचं आहे. सुरुवातीला मानेपासून ते पायापर्यंत टोटल एक्सरसाइज करायचे आहेत. नंतर प्राणायाम सुद्धा करायला विसरायचं नाही. दररोजच्या एक्सरसाइजमध्ये प्राणायाम हे आपले 7 ते 8 मिनिटं झालेच पाहिजेत. थोडंसं होल्ड करायचं, परत स्टार्ट करायचं, असं एक्सरसाइज करा. मी ह्या वेट लॉस जर्नीमध्ये मी 2 ते 2.5 महिने एक्सरसाइज करायचे, पण मी रेपिटेशन वाढवलेलं. आणि रनिंग मी कंपल्सरी किंवा वॉकिंग कंपल्सरी मी 15 मिनटं करायची. म्हणजे माझं टोटल हे 1.5 तासाचं रुटीन असायचं. पहिला वॉकिंग करा आणि नंतर रनिंगला स्टार्ट करा, आणि हळूहळू रिपिटेशनसुद्धा वाढवा. हे बघा, मी कसं व्हिडिओमध्ये दाखवते, अगदी फास्ट करायचे आहेत आपल्याला. आणि अजिबात तोंडाने श्वास घ्यायचा नाही, नाकाने श्वास घ्यायचा आहे. आता मी तुम्हाला स्क्वॉटिंग दाखवत आहे. ही जी एक्सरसाइज आहे स्क्वॉटिंगची, ज्यांचे पाय ते दुखत नाहीत त्यांनी जंप करायचा आहे स्क्वॉटमध्ये. हे बघा, आता मी ते सुद्धा दाखवत आहे, स्क्वॉट विथ जंप, जेणेकरून अजून ताण पडते आपल्या बॉडीला. अगदी मी मानेपासून ते पायापर्यंत कोणते एक्सरसाइज करायचे ते मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे. मी सगळे व्हिडिओ तुम्हाला थोडे दाखवत आहे, पण तुम्ही व्हिडिओ थांबून प्रत्येकाचे रिपिटेशन वाढवायचे आहेत कंपल्सरी. आणि स्क्वॉटिंग हे हिप आणि थायसाठी खूप महत्त्वाचं आहे. तर कंपल्सरी 60 तर झालेच पाहिजेत. सुरुवातीला ठीक आहे, पण दररोज 60 कंपल्सरी झालेच पाहिजेत. हे 1.25 तासामध्ये टोटली पूर्ण होऊन जातं. सुरुवातीला हळूहळू करा, नंतर फास्ट करा. आणि बैठे सुद्धा व्यायाम आपण करायचे आहेत. हे पोटासाठी अगदी योग्य व्यायाम आहे. ज्यांचं पोट आहे खूप, तर त्यांनी ही एक्सरसाइज नक्की करा. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलंय तसं तुम्ही 1.5 महिना करून नक्की ट्राय करा.
बघा रिझल्ट 100% मिळणार आहे. फक्त इतक्या मी एक्सरसाइजवर सांगतेय, कारण मी ह्याच एक्सरसाइजवर 12 किलो वेट लॉस केलेला आहे. ते पण 1.5 महिन्यामध्ये 12 किलो मी कमी केलेला आहे. फक्त एक्स्ट्रा ह्याच्यात होतं वॉकिंग किंवा रीडिंग, ह्यामध्ये 15 मिनिटं एक्स्ट्रा होतं. बाकी मी ॲज इट इज तुम्हाला व्हिडिओ शेअर केलेला आहे. खूप मनापासून करा ताईंनो, नक्की रिझल्ट येणार. हे क्रॉसमध्ये घ्यायचं आहे. हे बॅक फॅटसाठी, जे आपल्या पाठीचं फॅट असतंय ते कमी होतंय. टोटली बॉडीचं फॅट कमी होण्यासाठी मी टोटली एक्सरसाइज तुमच्याशी जे मी करत होते ते शेअर केलेलं आहे. आणि हा व्हिडिओ भरपूर लोकांना शेअर करा. तुम्ही घरच्या घरी हे सुद्धा एक्सरसाइज दररोज करू शकता, पण 1.5 महिने कंपल्सरी करायचं आहे. फक्त पिरियडमध्ये मिस करा, अदरवाईज दररोज कंपल्सरी झालेच पाहिजेत. हे पोटासाठी अतिउत्तम आहे. दररोज ह्याचे 50 रेपिटेशन करा, पोट अगदी सपाट होऊन जाईल. ज्यांना पोट कमी करायचं आहे त्यांनी ही एक्सरसाइज रिपिटेशन जास्त करा. ताण पडत असेल किंवा मान जर जास्त दुखत असेल तर थांबा, परत स्टार्ट करा. तर ज्यांना पोट कमी करायचं आहे तर ही एक्सरसाइज कंपल्सरी करा तुम्ही. आणि तुम्ही माझ्या व्हिडिओमधल्या एका फोटोमध्ये पाहिलेलं आहे किती माझं पोट होतं, तर पूर्ण आता माझं पोट सपाट झालेलं आहे. त्यामुळे माझं C-सेक्शन असून मी इतकं पोट कमी केलंय, तर तुम्ही सुद्धा नक्की करू शकता. हे सगळे पोटाचे एक्सरसाइज आहेत. हे आता आपले टोटल एक्सरसाइज झालेले आहेत. त्याच्यानंतर आता आपण प्राणायाम करायचा आहे. कपालभाती, अनुलोम विलोम, आणि बटरफ्लाय. हे 3 एक्सरसाइज तुम्ही 7 ते 8 मिनिटं शेवटचे करायचेच आहेत, कारण श्वासावरती आपलं नियंत्रण हवं. हे सगळे एक्सरसाइज 3, कपालभाती, अनुलोम विलोम आणि बटरफ्लाय, हे कंपल्सरी मी दररोज करायचेच. बटरफ्लाय मी 100 तर करायचेच. त्यामुळे तुम्ही हळूहळू रेपिटेशन वाढवा. इतकं केला तर 1.5 महिन्यामध्ये 12 किलो वेट लॉस होणारच. आणि तुम्ही माझा व्हिडिओ पाहताय पण अजून सबस्क्राईब केलेलं दिसत नाही आहे, तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. भरपूर लोक असे आहेत की व्हिडिओ पाहतात पण अजून सबस्क्राईब केलेलं दिसत नाही, तर तुम्ही मला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजून काय डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आपण सोमवारपासून सकाळी 5:30 वाजता लाईव्ह सेशन एक्सरसाइजचा मी जे घरी करायचे ते तुमच्याशी मी शेअर करणार आहे, तर तुम्ही सुद्धा नक्की जॉईन व्हा. तोपर्यंत चला, बाय बाय, टेक केअर ऑल ऑफ यू.